नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. जंतर मंतरवरील आंदोलन संपलं, मंच रिकामा झाला, घोषणाबाजी थांबल्या आणि आंदोलन आपापल्या घरी परतले. पण आंदोलन संपल्यानंतर एक वेगळंच आंदोलन सोशल मीडियावर सुरू झालं आणि यावेळी त्याचं लक्ष होतं आंदोलनात सहभागी झालेल्या महिला. त्यांचे फोटो शोधले गेले, काही फोटो मॉर्फ केले गेले, एआयच्या मदतीने खोट्या प्रतिमा तयार करून पसरवल्या गेल्या. काहींचे फोन नंबर, वैयक्तिक माहिती शोधण्याचे प्रयत्न झाले, तर काही महिलांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे आरोप समोर आले. त्यामुळे आता प्रश्न केवळ जंतर मंतरवरील आंदोलनाचा राहिलेला नाही. प्रश्न असा आहे की आंदोलनात पुरुषही होते, पुरुषांनीही आक्रमक भाषा वापरली, मग महिलांनाच इतक्या तीव्रतेने लक्ष का करण्यात आले? हा केवळ एक राजकीय सूड आहे की आपल्या समाजात अजूनही एक अदृश्य नियम जिवंत आहे? स्त्रीने सार्वजनिक आयुष्यात जास्त आवाज उठवू नये. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात परीक्षा व्यवस्था, पेपर लीक आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यामध्ये महिलांचीही महत्त्वाची भूमिका होती. आंदोलनादरम्यान काही घोषणांमध्ये आक्षेपार्ह आणि आक्रमक भाषा वापरण्यात आली. या भाषेवरून राजकीय आणि सोशल मीडिया वाद निर्माण झाला. मात्र आंदोलन संपल्यानंतर काही महिला आंदोलकांच्या सोशल मीडिया प्रोफाईल, जुने फोटो आणि वैयक्तिक माहिती शोधून त्यांच्या विरोधात मोहिमा राबवल्या गेल्याचे रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्सनुसार काही महिला आंदोलकांचे फोटो क्रॉप करून किंवा त्यामध्ये बदल करून सोशल मीडियावर पसरवण्यात आले आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप देखील झाले. यातील एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे श्रद्धा सिंग यांचं आहे. 23 वर्षांच्या श्रद्धा यांनी आंदोलनादरम्यान रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांशी संबंधित एका छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरून त्यांच्यावर तीव्र टीका सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या जुना फोटोमधून गाडीचा नंबर शोधण्याचा आणि त्यावरून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप त्यांनी केले. त्यांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही झाला. श्रद्धा यांनी नंतर आपल्या पोस्टमधील स्पष्टीकरण दिलं आणि माफी सुद्धा मागितली. पण त्यानंतरही ऑनलाईन धमक्या आणि ट्रोलिंग सुरू राहिल्याचं त्यांनी सांगितलं. आता इथेच एक मूलभूत प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीच्या व्हिडिओवर किंवा मतावर तुम्हाला आक्षेप असेल तर त्यावर उत्तर द्यायला हवं. टीका करा, तथ्य मांडून त्याला विरोधही करा, पण त्या व्यक्तीचा घरचा पत्ता शोधणं, फोन नंबर पसरवणं, कुटुंबियांना लक्ष्य करणं, त्यांना त्रास देणं किंवा त्यांना बलात्काराची धमकी देणं हा राजकीय विरोध राहतो का? नाही ना. ही टीका नाही, ही भीती निर्माण करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. आणि जेव्हा अशा धमक्या एखाद्या महिलेच्या स्त्रीत्वावर, शरीरावर किंवा लैंगिकतेवर आधारित असतात तेव्हा त्याला जेंडर्ड हॅरॅसमेंट म्हणता येतं. या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे एका अल्पवयीन मुलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ. या मुलीने पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. त्या महिलेविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू झाली. 29 जुलै रोजी त्यांच्या विरोधात 0 FIR दाखल करण्यात आली आणि भारतीय न्याय संहितेतील काही कलमांचा उल्लेख करण्यात आला. कायदा मोडला असेल तर कायदेशीर प्रक्रिया होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण त्याच वेळी त्या अल्पवयीन मुलीची वैयक्तिक माहिती किंवा ओळख सोशल मीडियावर पसरवणं हा वेगळाच आणि अत्यंत गंभीर प्रश्न किंवा त्याहूनही गंभीर गुन्हा आहे. म्हणूनच या प्रकरणात त्यांचं नाव किंवा ओळख उघड करणं योग्य ठरणार नाही. कारण प्रश्न त्या महिलेचा किंवा त्या मुलीचा कोण होत्या किंवा त्या कोण नाही हा नाही. प्रश्न हा आहे की लोकशाहीत एखाद्या तरुण व्यक्तीला, विशेषतः एका स्त्रीला किंवा मुलीला सार्वजनिक मत व्यक्त केल्याची किंमत किती मोजावी लागते. या आंदोलनातील आणखी एक महत्त्वाचा महिला चेहरा म्हणजे AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा. त्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनात दीर्घकाळ उपोषण केलं आणि आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून भूमिका बजावली. याचा अर्थ या आंदोलनातील महिलांची भूमिका केवळ समर्थक किंवा प्रेक्षक म्हणून नव्हती. त्या नेतृत्व करत होत्या, माध्यमांशी बोलत होत्या, उपोषण करत होत्या आणि सत्तेला थेट प्रश्न विचारत होत्या. आणि कदाचित इथेच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा सामाजिक प्रश्न निर्माण होतो. स्त्रीने निषेध करणं समाजाला काही प्रमाणात स्वीकार्य असू शकतं, पण स्त्रीने नेतृत्व करणं, मंचावर उभं राहणं,
सत्तेला प्रश्न विचारणं आणि स्वतःचा स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण करणं अजूनही काही लोकांना अस्वस्थ करतं का? कारण जंतर मंतरवरील आंदोलनात पुरुषही होते. पुरुषांनीही आक्रमक भाषा वापरली. पुरुषांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर आले. ते व्हायरलही झाले. मग महिलांच्या बाबतीतच प्रतिक्रिया अनेकदा त्यांच्या राजकीय भूमीपेक्षा त्यांच्या शरीरावर, कपड्यांवर, चारित्र्यावर, लैंगिकतेवर आणि कुटुंबावर का जाते? हीच जेंडर हॅरॅसमेंटची सर्वात धोकादायक बाजू आहे. एखाद्या महिलेच्या राजकीय भूमिकेला उत्तर देण्याऐवजी तिच्या स्त्री असल्याचाच तिच्या विरुद्ध हत्यार बनवलं जातं. तिला वाईट मुलगी म्हटलं जातं. तिच्या शरीरावर टिप्पणी केली जाते आणि तिच्या लैंगिकतेवर घाणेरडे आरोप केले जातात. आणि अखेर शेवटी तिला धडा शिकवण्याची भाषा केली जाते. या सगळ्यात आता आणखी एक धोकादायक घटक जोडला गेला, तो म्हणजे एआय. एका व्हायरल फोटोची तपासणी झाली. त्या फोटोमध्ये जंतर मंतरवरील आंदोलनात एक महिला सहभागी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र फॅक्ट चेक मध्ये तो फोटो एआय जनरेटेड असल्याचं निष्पन्न झालं. म्हणजे प्रत्यक्षात आंदोलनस्थळी नसलेल्या एका महिलेचा एआय जनरेटेड फोटो तयार करून तो आंदोलनाशी जोडण्यात आला आणि त्यावर लैंगिक स्वरूपाच्या टिप्पण्या करण्यात आल्या. आता कल्पना करा, तुमचाच चेहरा एखाद्या एआय जनरेटेड अश्लील फोटोवर लावला गेला तर? तो फोटो खोटा असल्याचं सिद्ध करण्यापूर्वी तो हजारो लोकांपर्यंत पोहोचला तर? तुमच्या कुटुंबाने तो पाहिला तर? तुमच्या मित्रांनी पाहिला तर? तुमच्या ऑफिस किंवा कॉलेज पर्यंत तो गेला तर? आणि तुम्ही कितीही सांगितलं की हा फोटो बनावट आहे, तरी इंटरनेटवर निर्माण झालेला संशय पूर्णपणे पुसणं किती कठीण असेल. याच कारणामुळे जगभरात ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स हा गंभीर विषय बनला आहे. UN वुमनने टेक्नॉलॉजी फॅसिलिटेड जेंडर बेस्ड व्हायलन्स मध्ये डॉक्सिंग, डीप फेक, सेक्शुअलाइज्ड अब्यूज आणि जेंडर डिसइन्फॉर्मेशन यासारख्या पद्धतींचा उल्लेख केला. अशा हल्ल्यांमुळे महिलांना केवळ मानसिक त्रास होत नाही, तर त्या सार्वजनिक चर्चेतून आणि राजकीय सहभागातून मागे हटण्याचा धोका निर्माण होतो. म्हणजे एखाद्या महिलेला थेट अटक करण्याची गरज नसते. तिला इतकी भीती दाखवा की पुढच्या वेळी ती स्वतःहून सार्वजनिक आंदोलनात जाणं टाळेल. तिचं नाव बदनाम होईल, कुटुंबियांना त्रास होईल, फोटो मॉर्फ होतील, फोन नंबर पसरवला जाईल आणि धमक्या दिल्या जातील. अशी भीती निर्माण झाली तर ती स्वतः शांत बसेल. यालाच व्यापक अर्थाने चिलिंग इफेक्ट म्हणता येतो. आणि ही केवळ भारताची गोष्ट नाही. इराणमध्ये 2022 महासा अमिनीच्या मृत्यूनंतर वुमन लाईफ फ्रीडम आंदोलन उभं राहिलं. हजारो महिलांनी सार्वजनिकरित्या विरोध केला, पण त्यानंतर महिला प्रोटेस्टर्स आणि ऍक्टिव्हिस्टवर आर्बिटरी डिटेन्शन, टॉर्चर आणि सेक्शुअल व्हायलन्स सारख्या गंभीर आरोपांची नोंद अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केली. बेलारूसमध्ये 2020 च्या निवडणुकीनंतरच्या आंदोलनात महिलांनी मोठी भूमिका घेतली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार महिला ऍक्टिव्हिस्टना वाईट आई, वाईट पत्नी अशा जेंडर्ड आरोपांना सामोरं जावं लागलं. तर काहींना त्यांच्या मुलांबाबत धमक्या देण्यात आल्या. चीनमध्येही सरकारच्या टीकाकारांना, विशेषतः महिलांना सेक्शुअली एक्सप्लिसिट हॅरॅसमेंट आणि धमक्यांच्या माध्यमातून लक्ष्य केल्याच्या घटना ह्युमन राईट्स वॉचने नोंदवल्या. सुदानमध्ये महिला प्रोटेस्टर्स आणि ह्युमन राईट डिफेंडर्सना सेक्शुअल व्हायलन्स, रेपच्या धमक्या, रेप्युटेशन अटॅक्स, वर्बल हॅरॅसमेंटचा सामना करावा लागल्याची नोंद ह्युमन राईट्स वॉचने केली आहे. देश वेगळे आहेत, राजकीय व्यवस्था वेगळ्या आहेत, संघर्ष वेगळे आहेत, पण पॅटर्न जर बघितला तर अनेक ठिकाणी तो सारखा दिसतो. महिला सार्वजनिक विरोधाचा चेहरा बनल्या की त्यांच्या विरोधातील हल्ला अनेकदा राजकीय असण्याबरोबरच लैंगिक आणि वैयक्तिक असतो. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की जंतर मंतर नंतर महिलांना झालेलं टार्गेटिंग हे केवळ राजकीय रिटॅलिएशन आहे का? कदाचित काही प्रकरणांमध्ये राजकीय हेतू असूही शकतो. काही महिलांनी चुकीची किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली असेल आणि त्यावर कायदेशीर किंवा राजकीय प्रतिक्रिया असू शकते. पण आपण 3 गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे टीका. तुम्ही म्हणू शकता की तुमचं विधान चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर प्रक्रिया. तुम्हाला वाटत असेल की एखाद्याने कायदा मोडला तर तक्रार करा आणि तपासही होऊ द्या. पण तिसरी गोष्ट म्हणजे डिजिटल हिंसा. फोन नंबर शोधणं, पत्ता सार्वजनिक करणं, फोटो मॉर्फ करणं, एआयच्या माध्यमातून अश्लील प्रतिमा तयार करणं, कुटुंबियांना धमकावणं किंवा बलात्काराची धमकी देणं याला राजकीय मतभेद म्हणता येणार नाही. हा एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक जीवनातून मागे हटवण्याची भीती निर्माण करण्याचा एक प्रयत्न.
आणि इथेच भारतीय समाजातील आणखी एक खोल प्रश्न समोर येतो. मुलींना लहानपणापासून आपण काय सांगतो? जास्त बोलू नकोस, वादात पडू नकोस, राजकारणापासून दूर राहा, लोक काय म्हणतील, घरची बदनामी होईल, चांगल्या मुली असं करत नाही. हीच मानसिकता आता सोशल मीडियावर आली आहे. पूर्वी एखाद्या मुलीबद्दल अफवा तिच्या परिसरात पसरायची, आता ती काही सेकंदातच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. पूर्वी फोटो बदलण्यासाठी तांत्रिक कौशल्य लागत होते, आता AI मुळे बनावट प्रतिमा तयार करणं अधिक सोपं झालं. त्यामुळे महिलांना सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याची किंमत आणखी वाढते. आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या महिलांचा नाही. जर एखादी महिला आंदोलनात उभी राहिली आणि तिला बलात्काराची धमकी मिळाली, तर पुढच्या वेळी आंदोलनात येणारी दुसरी मुलगी काय विचार करेल? माझा फोटोही व्हायरल होईल का? माझा नंबर सापडेल का? माझ्या आई वडिलांना फोन येतील का? माझ्यावरही FIR होईल का? आणि मग ती आंदोलनात येणारच नाही. म्हणजे तुम्ही फक्त एका व्यक्तीला गप्प नाही करत, तुम्ही इतर शेकडो लोकांना संदेश देत असता. सार्वजनिक आयुष्यात यायचं असेल तर त्याची किंमत ही अशीच मोजावी. आणि जर हा संदेश महिलांना विशेष प्रमाणात दिला गेला तर लोकशाहीतील महिलांचा सहभागच कमी होऊ शकतो. म्हणूनच आजचा प्रश्न अत्यंत साधा आहे, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे. महिलांनी आंदोलनात सहभागी व्हावं का? नक्कीच. त्यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे का? नक्कीच. त्यांनी चुकीची भाषा वापरली तर त्यावर टीका व्हावी का? अगदी व्हावी. कायदा मोडला असेल तर कायदेशीर प्रक्रिया व्हावी का? खरंच व्हावी. पण त्याच वेळी धमकी देणं, घरचा पत्ता सार्वजनिक करणं, लैंगिक व्यभिचार करणं, AIच्या माध्यमातून अश्लील फोटो तयार करणं, कुटुंबाला धमकावणं किंवा टार्गेट करणं किंवा त्या तरुणीला धडा शिकवण्याची भाषा करणं, याला आपण राजकीय मतभेद म्हणणार आहोत की डिजिटल हिंसा? कारण लोकशाहीची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा आपल्या बाजूचे लोक बोलतात. लोकशाहीची खरी परीक्षा तेव्हा होत असते जेव्हा आपल्याला न पडणारी व्यक्ती आपल्या समोर उभी राहून प्रश्न विचारते. तिचं मत चुकीचं असेल तर उत्तर द्या, तिची भाषा चुकीची असेल तर टीका करा, कायदा मोडला असेल तर कायद्याचा वापर करा, पण तिच्या स्त्री तत्वाला तिच्या विरुद्ध शस्त्र बनवू नका. कारण आज ती जंतर मंतरवर उभी आहे, उद्या कदाचित तुमची मुलगी एखाद्या विद्यापीठात प्रश्न विचारत असेल, तुमची बहीण एखाद्या निवडणुकीत उभी असेल, तुमची पत्नी एखाद्या आंदोलनात बोलत असेल, किंवा कदाचित तुम्ही स्वतः सत्तेला प्रश्न विचारत असाल. आणि तेव्हा प्रश्न फक्त कोण बरोबर किंवा कोण चुकीचा हा नसेल. प्रश्न असेल प्रश्न विचारण्याची किंमत आपण किती ठेवूया. जर त्या किमतीत बदनामी, डॉक्सिंग, सेक्शुअल थ्रेट्स आणि AI जनरेटेड ह्युमिलिएशन समाविष्ट असेल तर आपण फक्त महिलांना गप्प करत नाही, आपण लोकशाहीच्या सार्वजनिक जागेला छोटं करत आहोत. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त एका आंदोलनाच्या राजकीय वादाच्या नजरेतून पाहण्यापेक्षा महिलांच्या सार्वजनिक आणि राजकीय सहभागाच्या व्यापक प्रश्नाच्या रूपात पाहण्याची गरज आहे. यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्यलोक.